हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा 8 एपिसोड रिव्ह्यू. इकडे दुसऱ्या दिवशी नंदिनी सकाळी तयार होऊन देवाच्या पाय पडायला येते. दिवा विझणार तेवढ्यात नंदिनी पटकन हात लावते आणि तिथे दुसरा पण हात येतो. तेवढ्यात नंदिनी बघते आणि बोलते मुक्ता. तेव्हा मुक्ता नंदिनीला बोलते ठीक आहेस ना. तेव्हा मुक्ता बोलते खरं तर आले होते शुभेच्छा द्यायला, पण जे काय झालं ते कळल्यावर स्पीचलेस होतं नंदिनी. तेव्हा मुक्ता बोलते खूप कठीण गेलं असेल ना तुला. तेव्हा नंदिनी बोलते आता तर सुरुवात झाली, पण पुढे पाऊल टाकताना असं वाटतं की मी खोल दरीत कोसळते की काय. पण असं कोसळून कसं चालेल. काव्याला कोण सांभाळेल, तिला कोण आधार देईल. एकीकडे समंजस सासू सासरे आहेत तर दुसरीकडे तिचे घरातली माणसं, याही पलीकडे ज्याला नवरा म्हणून कधी इमॅजिन सुद्धा नाही केलं असाही एक माणूस आहे. तेव्हा मुक्ता बोलते तू नंदिनी आहेस आणि तुला जमेल. तर बघ ना, मी पण सगळीकडे बघूनच लग्न केलं सागरशी. कल्चर, माणसं सगळं वेगळं वाटत होतं, पण आज मी सागरसाठी, माझ्या घरच्यांसाठी, काही दिव्य कोणत्याही संकटांसाठी लढू शकते. पण ते एकदम नाही झालं, वेळ लागला. पण हरकत नाही. फटाका म्हणून काहीच काळ टिकण्यापेक्षा समयित राहून खूप जास्त काळ तेवत राहणारी वाद बनणं जास्त महत्त्वाचं आहे नंदिनी. तर माझं आणि सागरचं नातं सुद्धा मोडलं, तडजोडीचं नातं प्रेमात मोडलं. तुमचंही बदलेल आणि प्रेम काय लग्नानंतर होईलच. काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे आणि देवी आई सुद्धा. मुक्ता नंदिनीला देवी आईची मूर्ती देते. तेव्हा मुक्ता बोलते लग्न स्वीकारण्याचा तुझा निर्णय योग्यच आहे नंदिनी. देवी आई तुझा निर्धार कायम ठेव. तेव्हा नंदिनी सकाळी इकडे चहा ठेवत असते. तेवढ्यात मानिनी येते आणि बोलते अगं गुड मॉर्निंग. नंदिनी बोलते नमस्कार करते. तेव्हा मानिनी बोलते अगं नको नको, सारखा नमस्कार नाही करायचा. तेव्हा मानिनी बोलते तू लवकर उठलीस. तेव्हा नंदिनी बोलते झोपलेच कुठे. तेव्हा नंदिनी लक्षात येते तिच्या की ती काय बोलते. तेव्हा ती बोलते आय एम सो सॉरी आई. तेव्हा मानिनी बोलते इट्स ओके. मानिनी बोलते मला तुला सांगू, मला तुझं फार कौतुक वाटतं. धन्य बाई तुझी. इतकं साडं घडूनही तू तुझ्यातली पॉझिटिव्हिटी जागृत ठेवलीस. सगळीच माणसं अशी असती तर. तेव्हा नंदिनी बोलते तुम्ही काव्याबद्दल बोलतायत ना. तेव्हा मानिनी बोलते नाही. तेव्हा नंदिनी बोलते आई खरं सांगू का, काव्या खरंच अशी नाही आहे. म्हणजे आम्हा तिघी बहिणींमध्ये ती सगळ्यात जास्त लाईव्हली आहे. जेवढी मजा मस्ती करते तेवढीच मोठ्यांचा आदरसुद्धा करते. फक्त तिला समजून सांभाळून घेतलं तर मला असं वाटतं ती सुद्धा हळूहळू मान्य करेल. तेवढ्यात मानिनी बोलते हरकत नाही. तेवढ्यात तिथे काव्य येते. मानिनी काव्याला गुड मॉर्निंग करते आणि बोलते मी आहे म्हणून चालली जाते. नंदिनी पुन्हा चहा ओतायला लागते. तेवढ्यात काव्या बोलते आर यू आउट ऑफ युअर माइंड ताई. तुझं काय चाललंय, तू चहा वगैरे बनवतेस, इकडे बघ, माझ्याकडे बघ. तू विसरली आहेस की विसरायचं नाटक करतेस ग. इतकं कॅज्युअल कसं असू शकतेस तू. तुला काय सिद्ध करायचे ताई. जे काही झालंय ते छान मस्त नॉर्मल झालंय असं सिद्ध करायचंय. ओ एक मिनिट, का तुला एक आदर्श सून म्हणून घ्यायची हौस आली आत्ता. तेव्हा नंदिनी ओरडते काव्या हे काय कसं बोलतीस तू. या आधी मी तुला असं बोलताना कधीही ऐकलं नाही. बघ काव्या, आपल्या बाबतीत जे काही झालं ते आता बदलू शकत नाही. तेव्हा काव्या बोलते बदलू शकतो ताई. रात्रभर विचार करून मी एक उपाय शोधून काढला आहे की या हॉरेबल विचारांमधून आपण सगळे बाहेर होऊ शकतो. नंदिनी बोलते काय उपाय. मी आणि पार्थ घटस्फोट घेतोय आणि तू आणि जीवासुद्धा घटस्फोट घ्या. नंदिनी बोलते मूर्खासारखं बोलू नकोस काव्या. तेव्हा काव्या बोलते मी मूर्खासारखं बोलते ताई. अगं तुझं जीवावर आणि माझं पार्थवर प्रेम नसताना आपण संसार कसा करणार आहे. तेव्हा नंदिनी बोलते ते मला नाही माहिती, पण मला आत्ता या विषयावर बोलायचं नाहीये. तेव्हा काव्या बोलते बोलायला लागेल ताई बोलायला लागेल. माझ्या आणि जीवाच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. नंदिनी चहा घेऊन निघून जाते. तेव्हा काव्य बोलते अगं ताई तुला कळत नाहीये का मी काय बोलते. अगं आपण देऊन टाकूया ना डिवोर्स. ताई काय प्रॉब्लेम आहे तुझा. तेव्हा नंदिनी ओरडते आवाज खाली. पहिली गोष्ट आत्ता आपण माहेरी नाही आहोत काव्या, सासरी आहोत हे. त्यामुळे या आवाजात माझ्याशीच काय कुणाशीच बोलायचं नाही. कधीपासून बघते मी माणसं इथे तुझ्याशी प्रेमाने वागायचा प्रयत्न करतायत, तू की हट्टाला पेटलीयस. तुला काय वाटतं ग असं आरडाओरडा करून लोकांची परिस्थिती बदलणारे. जे झालंय त्यात कुणाची चूक नाहीये काव्या. त्यामुळे सगळ्यात आधी उठ इतरांवर चिडचिड करणं बंद कर. बाकी आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर. डिवोर्स द्यायला का नाही म्हणते मी, हो तरी का म्हणू. जेव्हा सगळं जग माझ्यावर चिखलफेक करतो, माझी निंदा करतो, तेव्हा सगळ्यांमध्ये माझ्या पाठीशी, माझ्या डोक्यावर हात ठेवणारा एक होता. जेव्हा मी माझी अब्रू, माझे आयुष्य वाचवण्यासाठी धडपड करत होते, तेव्हा मला वाचवणारा फक्त एकच होता, जीवा. सगळं माहीत असून सुद्धा त्याने हात दिला मला. नाहीतर मी त्या दलदलीतून कशी बाहेर आली असते. तो तिथे नसता तर माझं काय झालं असतं मला कल्पना सुद्धा करवत नाहीये.
जीवानी मला पावलोपावली वाचवलंय, लग्नाआधी ॲक्सिडेंट म्हणून आणि लग्नानंतर बदनामीमधून. त्याचीही स्वप्न असेल, त्याचीही मर्जी असेल, पण ते सगळं झुगारून फक्त आणि फक्त माझ्यासाठी तो पुढे आला. आणि हे मंगळसूत्र त्याने माझ्या गळ्यात घातलं. तेव्हा काव्या ते मंगळसूत्र बघते. हे मंगळसूत्र नीट बघ काव्या आणि स्वतःच्या मनाशी खुणगाट बांध. लग्न म्हणजे काय खेळ नाहीये आणि मंगळसूत्र खेळ नाहीये. एकदा का मंगळसूत्र गळ्यात घातलं तो फक्त दागिना नाही राहत, ही जबाबदारी असते जी आपल्याला जपायची असते ग. ज्याच्याशी लग्न केलंय तो आपला, त्याची माणसं सुद्धा आपलीच, तिथल्या आनंदाचे सोहळा सुद्धा आपले आणि तिथली दुःखाची वादळं सुद्धा आपली. हे सगळं घरात ती सगळी मंडळी हॉलमध्ये येऊन ऐकत असतात. सप्तपदी चालताना ज्याच्या भोवती फेरे घेतात तो होम खोटा नसतो काव्या. वचनांची एक एक फेरी पूर्ण करतो, मोहाची एक एक सुपारी बाजूला सारतो. ही सगळी गंमत नसते ग, अर्थ असतो या सगळ्याला. तेव्हा काव्या बोलते, अर्थ असतो या सगळ्याला? काय अर्थ असतो ग? हे तुझं लग्न जीवाशीच ठरलं असतं आणि तू मला हे सगळं सांगितलं असतं तर मानलं असतं मी. तुझं लग्न पार्थ सोबत ठरलं होतं ना, त्यामुळे तू जे काही बोलते ना त्याच्या मागे काही अर्थ नाहीये ताई, अनर्थ आहे हा सगळा. काव्य परत बोलते, मी काय म्हणते ताई ऐक ना, हे बघ अजूनही वेळ गेलेली नाहीये, आपण डिवोर्स घेऊन मोकळं होऊया ना यातनं. काव्य बोलते, ताई जे काही घडलं ना ती एक चूक होती, आपली चूक सुधारायची असते ताई, मिरवायची नसते. तेव्हा नंदिनी बोलते, अच्छा म्हणजे आपल्या मनासारखं नाही झालं तर ती चूक दुरुस्त करायची म्हणजे काय करायचं ग? सगळं मोडून टाकायचं, परत मागे फिरायचं? मागे फिरता येईल काव्या, पण तो दिवस परत आणता येणार नाही ना, ती वेळ परत आणता येईल. मुहूर्त घटिका टळली कशाला म्हणतात माहितीये? जे काही घडलंय ते आपण बदलू नाही शकत काव्या, पण यापुढे जे काही घडणार आहे ते थोडं कमी त्रासदायक नाही करू शकत का आपण? हे बघ, दुसरी कुठलीही गोष्ट असली असती तरीही मी तुझं म्हणणं ऐकून घेतलं असतं, पण हे लग्न आहे काव्या, लग्न दोन माणसांमध्ये नाही, दोन घरांमध्ये होत असतं. कालपर्यंत आपल्यासाठी फक्त माहेर होतं काव्या, पण आता सासर सुद्धा आहे. हे भाग्य पुरुषांना नाही मिळत काव्या. आपला भूतकाळ मागे टाकून नवीन घरात नवीन वावरायची ताकद फक्त स्त्रियांमध्ये. डिवोर्सचा आग्रह धरून त्या ताकदीला कमी लेखू नकोस. याआधी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी आई बाबांना काय वाटेल असा विचार करायचीस ना, आता सासू सासऱ्यांना काय वाटेल हा सुद्धा विचार करावा लागणार आहे तुला. आता आपल्या प्रत्येक कृतीमागे आपल्या आई वडिलांसोबत सुद्धा आपल्या नवऱ्याच्या आई वडिलांना सुद्धा जबाबदार धरावा लागणार आहे. मग थोडं जबाबदारीचं भान ठेवून वागायला नको का? जसा आपण माहेरचा अभिमान जपतो तसाच आपण सासरच्यांचाही अभिमान जपायला पाहिजे ना. काव्या, तू आता नुसती मोहित्यांची मुलगी नाहीयेस, देशमुखांची मोठी सून आहेस तू. त्यामुळे फक्त स्वतःला जे हवंय ते आणि ते मिळवण्याच्या मागे धावू नकोस काव्या. हे बघ, जे काही घडले त्यात आपली जशी चूक नाही तशी बाकी कुणाचीही चूक नाहीये, मग त्यांनी शिक्षा का भोगायची? काव्य बोलते, म्हणजे मग आपण मन मारून जगायचं का आयुष्यभर? बोल ना, तुझाच विषय घेता येईल. पार्थ तुला सतत दिसत राहणार आहेत. ते पार्थ ज्यांच्याबरोबर तू संसाराची स्वप्न रंगवली होतीस, ते पार्थ ज्यांच्यात तुझं मन गुंतलं होतं, आज तेच पार्थ तुझ्या आजूबाजूला वावरत राहणार आहेत सतत. कोरं ठेवू शकशील तुझं मन? तुझा पाऊल मागे खेचू शकशील? तुझ्या आयुष्यातल्या जुन्या आठवणी तुला जाळणार नाही का ग आतल्या आत? त्यांना बघायला तुझी नजर वर जाणार नाही ताई? तेव्हा नंदिनी बोलते, नाही जाणार. माझी नजर त्या क्षणीच मेली ज्या क्षणी मी त्यांना तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालताना पाहिलं. माझ्या मनात तो क्षण गोंदला गेलाय. आता मी पार्थला या घरात बघताना घरातला एक मेंबर म्हणूनच बघेल, कारण मी तसं केलं नाही तर कशालाच अर्थ उरणार नाही काव्या. दोन संसाराचा हा डोलारा पत्त्यांच्या बंगल्यासारखा खाली कोसळेल. पार्थची बदनामी होईल. जीवाने जे काही केले ते सगळं मातीमोल होईल. देशमुखांच्या नावाला काळं फासलं जाईल. काव्या रागाने निघून जाते आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.